त्यानंतर भगवंताने नृसिंह अवतार धारण केला. तो तर सगळ्यांना माहीतच आहे की भक्त प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपूनं काय केलं, खूप पीडा दिली. आणि खूप पीडा दिल्याच्या नंतर तो अवतार भगवंताने त्याने सांगितलं, कुठं आहे तुझा भगवंत? भगवंत कुठं आहे म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं, या खांबामध्ये माझा देव आहे. आणि खांबामध्ये देव आहे म्हटल्याच्या नंतर खांबाला लात मारली, खांब फुटला आणि खांबामधून कोण प्रकट झालं? नृसिंह भगवान प्रकट झाले. नृसिंह भगवान प्रकट झाल्याच्या नंतर त्या हिरण्यकश्यपूमध्ये आणि भगवान नृसिंहामध्ये खूप मोठं युद्ध झालं. असं सांगतात की नृसिंह अवतारा एवढा ताकदवान अवतार देवाचा दुसरा झालाच नाही. अवतार झालता पहिल्या प्रहराला सकाळी आणि संध्याकाळच्या प्रहरा लोक तिथपर्यंत युद्ध चालू होतं. म्हणजे एवढ्या भयानक अवतारा बरोबर तो जर युद्ध खेळत असेल तर तो राक्षस पण किती बलाढ्य असेल. विठला विठला भगवंताने त्या राक्षसाचा काय केला, आपल्या नखाने पोट फाडून काय केला, त्याचा वध केला. झाला नृसिंह अवतार. त्यानंतर झाला वामन अवतार. भक्त प्रल्हाद त्या कुणाचा मुलगा? हिरण्यकश्यपूचा. प्रल्हादाचा कोण? विरोचन राजा. आणि विरोचन राजाचा कोण? बळी. त्या बळी करता वामन अवतार धारण झाला. का धारण केला देवाने? बळीनं 99 यज्ञ पूर्ण केले. 100 यज्ञ करून स्वर्गाची प्राप्ती करणार होता. इंद्रपदावर बळी आरूढ होणार होता. पण शेवटचा यज्ञ राहिला, शेवटची आहुती राहिली. भगवंताने त्या दारामध्ये जाऊन सांगितलं, भिक्षाम देही. ब्राह्मणाचं रूप धरलं आणि त्या ठिकाणी कश्यप ऋषीच्या आणि आदिती मातेच्या पोटी त्यांचा काय झाला, जन्म झाला. आणि आले त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं, भिक्षाम देही. काय पाहिजे ब्राह्मण देवा? त्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्याकडून घेणार नाही, राजाला बोलवा. बळीराजाला बोलवल्याच्या नंतर आम्ही काय करू, त्यांच्याकडूनच भिक्षा घेऊ. बळीराजा आले, ते दिव्य स्वरूप पाहिलं. महाराज देवाचं स्वरूपच अत्यंत सुंदर होतं, खूप सुंदर देवाचं स्वरूप होतं. अशा सुंदर स्वरूपाला पाहून बळीराजा काय झाला, भारावून गेला. सांगितलं, सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे? सांगितलं, मला 3 पग काय पाहिजे, 3 पावलं भूमी पाहिजे. 3 पावलं भूमी मागितल्यानंतर बळीला हसू आलं की एवढा एवढा याचं काय आहे, रूप आहे, आणि याच्या 3 पावलानं किती भूमी मिळणार आहे? अरे मागायचंच तर ब्राह्मणा मला तू काय मागायचं? एखादं राज्य मागायचं, मागायचं तर काही सोनं चांदी हत्ती घोडे मागायचे. मागून मागितलं 3 पावले भूमी. त्याने सांगितलं, मला 3 पावलं काय झाली, पुष्कळ झाली, भरपूर झाली. कारण ब्राह्मणाला अतिलोभ नसू नये, मनुष्याला अतिलोभ नसू नये. सांगितल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, हो म्हणे, 3 पावलाचा मी काय कर, संकल्प सोडा म्हणे. संकल्प सोडला. भगवान वामनाने काय केलं, विराट रूप धारण केलं. आणि विराट रूप धारण केल्याच्या नंतर पहिल्या पावलामध्ये समग्र 14 भुवन आटून टाकले. दुसरा पाऊल पृथ्वीवर ठेवला आणि तिसऱ्या पाऊल ठेवायला जागाच राहिली नाही, जागाच राहिली नाही. त्याच्यानंतर सांगितलं, आता तिसरा पाऊल कुठे ठेवू? बळीने सांगितलं, माझ्या मस्तकावरती ठेवा. अशा प्रकारे त्या बळी करता, बळीनं जर स्वर्गावर आधिपत्य केलं असतं तर देव हे काय झाले असते, संकटामध्ये आले असते आणि पृथ्वीही संकटामध्ये आली असती. म्हणून आम्हासाठी अवतार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढचा परशुरामाचा अवतार झाला. खूप या ठिकाणी क्षत्रियांचा खूपच क्षत्रिय माजले होते पृथ्वीवरचे. क्षत्रियाने खूप धुमाकूळ घातला होता. मग दुष्ट असे असणारे जे क्षत्रिय आहेत, सगळ्या क्षत्रियाचा परशुरामाने नाश नाही केला, सगळे क्षत्रिय नष्ट नाही केले. जे क्षत्रिय दुष्ट होते ते क्षत्रिय काय केले, नष्ट केले. अशा प्रकारे परशुरामाचा झाला. रावण आणि कुंभकर्णाचा वध करण्याकरता रामाचा अवतार झाला. आणि 8वा अवतार कृष्णाचा हा कंस, शिशुपाल आणि वक्रदंत यांचं मर्दन करण्याकरता झाला. विठ्ठल विठ्ठल.